तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये आणि आज आपण आलेलो झी मराठी अवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीला आणि तिथे आपल्यासोबत आहे तुमचा शार्दुल. कसा आहेस तू पहिल्यांदा? मी बरं आहे. तू कशी आहेस? मी छान आहे. मला ऍक्च्युली शार्दूल ऐकून 2 मिनिटं कोण असं झालं कारण की लकी थोडा शार्दुल म्हणून आणि लकी म्हणून लकी म्हणून जरा मला ते एक्सपेक्टेड होतं. बरं, हां, तुमच्यासोबत आहे लकी कारण त्याला लकी नाव जास्त आवडतं आणि प्रेक्षकांनाही. तर सुरुवातीला मला पहिला प्रश्न विचारायला आवडेल. थीम आहे ऑरेंज कलर ग्लिटर आणि तुझा लुक त्याबद्दल काय सांगशील? मला जेव्हा थीम सांगितली गेली तेव्हा मला ॲक्च्युली बरं वाटलं कारण की लाईक फ्रँकली स्पीकिंग हा माझा फेवरेट कलर आहे आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे ऑरेंजमधलं काहीच नाही आहे पर्सनलमध्ये घालायला. सो ह्या निमित्ताने मला स्वतःसाठी काहीतरी बनवायला मिळालं आणि मला प्रिंटेड आवडतं त्यामुळे मला एक ऑरेंजमध्ये प्रिंटेड शर्ट स्वतःसाठी बनवायला मिळालं ह्या निमित्ताने. त्यासाठी मला बरं वाटतं. थँक्स टू सी की त्यांनी ही थीम ठेवली. बरं, नॉमिनेशन्समध्ये काय काय नॉमिनेशन्स आहेत आणि काय एक्सपेक्टेड आहे की काय मिळू शकतं अवॉर्ड्स वगैरे? नॉमिनेशन्समध्ये खूप सारे नॉमिनेशन्स आहेत. बरेचसे माझे पर्सनल फेवरेट आहेत जे नॉमिनेटेड आहे इन्क्लुडिंग मी. सो नेगेटिव्ह कॅरेक्टर्समध्ये मी आहे. माझा मित्र आहे अद्वैत कडणे जो नेगेटिव्हसाठीच आहे. माझे सर माझे गुरु म्हणू शकतो मी. त्यांच्याबरोबर कामसुद्धा केलं मी. गिरीश ते सुद्धा नॉमिनेटेड. तर आम्हाला दोघांनाही रात्र बरं वाटते की आम्ही अशा लोकांबरोबर नॉमिनेटेड आहोत ज्यांची कामं बघून आम्ही मोठे झालो आहोत आणि आत्ता फॉर्च्युनेटली त्यांच्या कुठेतरी जरासं लेवलला येऊच शकत नाही पण प्रयत्न करतो. तेवढी चांगली कामं मिळतात म्हणून फॉर्च्युनेटली आम्हाला ती पायरी मिळते चढायला. सो एक्सपेक्टेशन्स म्हटल्या तर नेगेटिव्ह कॅरेक्टर मलाच मिळावं असं एक्सपेक्टेड आहे. फिंगर्स क्रॉस्ड. मी अगदी ओव्हर कॉन्फिडंट नाही आहे कारण की मोठी लोक आहेत. बट लेट्स सी मे द बेस्ट विन. बरं, आता काहीच दिवस झाले शो सुरू होऊन तुझी एंट्री होऊन पण काय प्रेक्षकांचे रिॲक्शन्स आहेत आणि त्यावरून तुला काय वाटतं की म्हणजे आहे का जमलंय का? मला माहीत नव्हतं कसं जमेल ते कारण की मला जेव्हा कॅरेक्टर सांगितलं गेलं होतं तेव्हा खूपच कलरफुल कॅरेक्टर आहे आणि त्याच्यात आम्ही जेव्हा करायला घेतलं त्यामध्ये कॅरेक्टर जसं मला सापडत गेलं त्याच्यात अजून मी माझे काही कलर्स टाकू शकलो आणि मला तेवढा मोकळीकनी दिली, थोडा फ्री हँड दिला की तुला हवं तसं कर, आपण बाकीचं सांभाळून घेऊ जे काय असेल. त्यामुळे करताना मला खूपच मजा येते. हे कॅरेक्टर माझ्या करिअरमधलं आय वुड से वन ऑफ द मे बी right now it is the first favorite character in my career right now. So कॅरेक्टर लोकांना खूप आवडतं आहे तसं पण खूप मिक्स्ड ऑडियन्स आहे माझा. म्हणजे मला या गोष्टीचं बरं वाटते रादर भीती पण वाटते की लहान मुलांना हे कॅरेक्टर खूप आवडतं. लकी हे कॅरेक्टर लहान मुलांमध्ये खूप फेवरेट आहे थोडंसं. त्याची मला कुठेतरी भीती पण वाटते कारण की लकी खूप विचित्र वागतो. काही सीन्समध्ये खूप विकृत वागला, खूप अग्रेसिव्ह वागला आहे. सो ते काही लहान मुलांनी घेऊ नये त्याच्यातून एवढंच एक्सपेक्ट करतो मी. बट अदरवाईज जी रिॲक्शन मिळते मला लोकांकडून, लहान मुलांकडून, शो बघणाऱ्या बायकांकडून, रादर कितीतरी पुरुष मला काही ठिकाणी भेटले, रस्त्यात भेटतात, ऑन द वे ट्रॅव्हल करताना भेटतात. काही पोलीस डिपार्टमेंटमधली लोक आहेत जी मला भेटली होती आणि ते स्वतः फॉलो करतात त्यांच्या घरच्यांसोबत. सो हे खूपच अनएक्सपेक्टेड आणि खूप मिक्स्ड रिॲक्शन मिळतात मला. सो आय एम व्हेरी हॅपी की हे कॅरेक्टर बऱ्यापैकी वर्क करत आहे आणि बरीच वेगळी लोक ते बघतात. नॉट जस्ट टिपिकल ऑडियन्स असा आहे, खूप वाईड रेंज आहे याला. सो आय एम हॅपी फॉर दॅट. बरं, काय फॅन्सला काही ट्विस्ट अँड टर्न्स काय एक्सपेक्टेड आहे शोमध्ये काही सांगायला हिंट वगैरे देशील का? हिंट म्हणजे एवढं सांगू शकतो की मधल्या काळात थोडासा लकी कुठेतरी हरवला होता कारण की स्क्रीन प्ले थोडासा वेगळा आला होता. पण लोकांनी बघितलं असेल तर लकीची एक पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे आणि त्यामध्ये काही 2-4 सीन पडलेले आहेत आणि त्याचे काय म्हणतात त्याला दणकेदार सीन पडलेले आहेत. सो याच्या पुढे डेफिनेटली याच्या 10 पट काहीतरी जास्त होणार आहे हे लिहून ठेवलेलं आहे जेवढं मला माहिती आहे. एवढं तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. मजा येणार आहे, डेफिनेटली मजा येणार आहे. थोडासा घाबरवून, थोडासा हसवून, थोडासा त्रास देऊन हे कॅरेक्टर पुढे अजून वाढतच जाणार एवढं सांगू शकतो. थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट. नक्कीच अवॉर्ड मिळेल. थँक्यू.